मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ आज पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे। 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील लाखो मराठ्यांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अंतरवाली सराटी इथे त्यांचं शिष्टमंडळ पाठवतील अशी माहिती समोर येते। जरांगे यांनी राज्य सरकारच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मसुद्यात काही फेरबदल करण्याच्या सूचना केल्यात। सरकार या सूचनांची दखल घेऊन मसुद्यात फेरबदल करण्यासाठी सकारात्मक आहे अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आज त्यांचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी पाठवतायत की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर लाखोंच्या संख्येने मुंबईकडे निघणारा हा मराठा समाज बांधव निघू नये, म्हणजे थोडक्यात मुंबईकडे हे सगळेच मराठा येऊ नये यासाठी आता सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत। बच्चू कडू भेटून गेलेले होते, त्यानंतर पुन्हा एकदा बच्चू कडूंनी जे काही मसुदा सादर केलेला होता, पुन्हा एक मोठ्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे यांची भेट झालेली होती। आता आज पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ मनोज अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जरांगे यांना भेटीसाठी जाऊ शकतं अशी माहिती समोर येते। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून घेऊया। नितेश, आज पुन्हा एकदा शिष्टमंडळ अंतरवालीत येणार आहे का? काय नेमकी तिथे हालचाली आहेत? बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांनी परवा दिवशी एक शिष्टमंडळ पाठवलं होतं, त्यामध्ये बच्चू कडू यांचा समावेश होता आणि ते मसुदा घेऊन अंतरवाली सराटीमध्ये आले होते। या मसुद्यामध्ये एक जी सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आहे ती राज्य सरकारने स्पष्ट करावी याची मागणी जरांगे यांनी केली होती आणि राज्य सरकार यासाठी सकारात्मक असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळं सरकार जी सूचना जरांगे यांनी केली होती ती करण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती मिळते। आणि तर तांत्रिक कारणांमुळे नितेश महाजन यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। अपडेट्स त्यांच्याकडनं घेत राहूच।